हनुमान जन्मोत्सव हा चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमा आज सकाळी 7:07 सुरू झालेली आहे आणि ती उद्या सकाळी 7:42 संपणार आहे. आज पौर्णिमेच्यासाठी जे काही आपण सेवा करत असतो तर त्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि ज्यांना आज शक्य नाही आहे तर त्यांनी त्या सेवा उद्या केल्या तरीही चालू शकतं. कारण उद्या उदय तिथीनुसार उद्याची पौर्णिमा ही ग्राह्य धरली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमान जन्मोत्सव. तर यावेळी हनुमान जन्मोत्सव हा 2 तारखेला आलेला आहे आणि उद्या आपल्याला हनुमानांच्या खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत. नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवरती या व्हिडिओच्या निमित्तानं पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की करा. तर हनुमान जयंतीला पूजाविधी कसा करायचा, हनुमानांची पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त काय आहे किंवा नैवेद्य कोणता दाखवायचा, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तशी तर पौर्णिमा आजच चालू झालेली आहे आणि उद्या 7:42 आहे. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून पहिले तर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर आपली दररोजची जी काही देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची. एक पाट मांडायचा किंवा चौरंग मांडायचा. त्याच्यावरती जर तुमच्या घरात हनुमानजींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची. त्याचीही विधिवत पूजा करायची. हनुमानजींना शेंदूर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे त्यांना शेंदूर लावायचा. जर तुमच्या इथं रुईची पानं आणि फुलं जर भेटत असतील तर त्यांची रुईच्या पानांची माळ आणि फुलं ही आपल्याला हनुमानजींना अर्पण करायची आहेत. त्याच्यासोबतच चमेलीचं तेल जे आहे तर त्याचा दिवा आपल्याला हनुमानजींना लावायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला 7:42 अगोदर करायच्या आहेत. कारण 7:42 पौर्णिमा संपते आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. इतर वेळेत दिवसभरात तुम्हाला कधीही जमेल तेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन ही हनुमानजींची पूजा करू शकता. या दिवशी आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं, आयुष्यातील संकट दूर व्हावीत म्हणून संकटमोचन हनुमानांची काय सेवा करायची ते आता तुम्हाला सांगते. जसं रामांना हनुमानाची सेवा केलेली प्रिय आहे तसंच हनुमानालाही रामांची सेवा केलेली ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळं या दिवशी आपल्याला दिवसभर राम 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 असा जप करायचा आहे. सकाळी आपल्याला पूजा झाल्यानंतर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. त्यासोबतच तुम्ही मारुती स्तोत्राचंही पठण करू शकता. आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्याचं काम हे हनुमान करत असतात. कारण हनुमानांकडे तेवढी शक्ती आहे. ते पवनपुत्र आणि संकटमोचन म्हणून मानले जातात. त्यामुळे त्यांची ही सेवा केल्यानं आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात असं मानलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला रामरक्षा स्तोत्राचंही पठण करायचं आहे. कारण जिथं प्रभू रामचंद्र असतात तिथं अदृश्य रूपात हनुमान हे असतातच. त्यामुळं हनुमानांना प्रभू रामचंद्रांची सेवा अतिशय प्रिय असल्यानं या दिवशी तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचंही पठण करायचं आहे. त्याच्यासोबतच इतरही सेवा तुम्ही करू शकता. आपल्या घरावर किंवा कुटुंबावर जर आर्थिक कर्ज असेल तर ह्या कर्जमुक्तीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगते. तर तो उपायही तुम्ही अवश्य करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिंपळाची पानं. पिंपळाची पानं ही आपल्याला झाडाची तोडायची नाही आहेत. पिंपळाचं झाड हे खूप मोठं असतं. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला भरपूर अशी पडलेली पानं दिसतील. आता पाऊसही चालू आहे, वाराही आहे, त्यामुळे तुम्हाला खाली पडलेली 21 पिंपळाची पानं घेऊन यायची आहेत. ती पानं कुठंही तुटलेली, फुटलेली किंवा चिरलेली नसावीत, अशी एकसारखी आणि स्वच्छ पानं घेऊन यायची आहेत. ती स्वच्छ धुवायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला केशराने श्रीराम श्रीराम असं लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती आपल्याला श्रीरामांचं नाव लिहायचं आहे. त्याची एक माळ बनवायची आणि ही माळ आपल्याला मारुती यांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. तर आपण घरात हा उपाय करू शकतो का? बऱ्याच ठिकाणी मारुतीरायांच्या मंदिरामध्ये आपल्याला स्त्रियांना आतमध्ये अलाउड केलं जात नाही किंवा जाऊ दिलं जात नाही. तर अशा
ठिकाणी फक्त घरातील पुरुष मंडळी जाऊ शकतात, तर तुम्ही हा उपाय घरात करू शकता. घरात बसून रोजची देवपूजा झाली, घरातील पूजा झाली, हनुमंतांचं जे काही वाचन आहे ते वाचन झाली, सगळ्या सेवा झाल्या की तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे, तुम्हाला ज्या गोष्टीपासून कर्जमुक्ती हवी आहे, तुम्ही काय करत आहात किंवा तुम्हाला काय हवं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला हनुमंतांना सांगायच्या आहेत, प्रभू रामांना सांगायच्या आहेत. आणि त्याच्यानंतरच आपल्याला जी माळ केलेली आहे तर ती हनुमंतांच्या पुढं ठेवायची आहे. आणि तुमच्या घरातील जे कोणी पुरुष जेव्हा मंदिरात जात असतील तेव्हा त्यांना ही माळ घेऊन जायला सांगायची आहे आणि त्यांच्या चरणाशी आपल्याला शेंदूर व्हायचा आहे. शेंदूर हा हनुमंतांना अतिशय प्रिय असल्यामुळं या दिवशी त्यांना शेंदूर अवश्य व्हायचा. चमेलीचं तेल न्यायचं जाताना तेही तिथल्या दिव्यामध्ये टाकायचं. हा जो आपण 21 पानांचा जो माळ केलेली आहे तर ती माळ ही त्यांच्या चरणाशी अर्पण करायची आणि तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत तुमच्या कर्जमुक्तीसाठी तुम्हाला हनुमंतांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला घरी यायचं आहे. अशी साधी सोप्या पद्धतीने ही तुम्ही पूजा करू शकता. आता नैवेद्य काय दाखवायचा? बऱ्याच जणांचा या दिवशी उपवास असतो. कोणी पौर्णिमाचा उपवास हा आजच्या दिवशी करतो, तर कोणी उद्याच्या दिवशी करतं. कारण कसं आहे, उद्या गुरुवारही आहे, काहींचे स्वामींचे गुरुवार चाललेले असतात, इतरही काही व्रतं असतात. तर त्यामुळं जर उद्या तुम्हाला शक्य नसेल तर बऱ्याच जणांनी आज उपवास केलेला आहे आणि ज्यांना आज शक्य नाही आहे तर ते उद्या उपवास करतील. त्यामुळं उद्या संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्यामध्ये जास्त काहीही करायची गरज नाही आहे. तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा हनुमानजींना दाखवायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्ही बुंदीचे लाडू अवश्य दाखवू शकता. बुंदीचे लाडू हे त्यांना प्रिय आहेत, त्यामुळं तुम्हाला मोतीचूरचे, ऑरेंज कलरचे, नारंगी कलरचे जर तुम्हाला लाडू मिळाले तर ते अवश्य आणा. कारण नारंगी कलरचा बुंदीच्या लाडवांचा प्रसाद हा हनुमंतांना दाखवला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. पवनपुत्र हनुमान हे संकटमोचन होते. तुमच्या आयुष्यात, तुमच्या पत्रिकेमध्ये जर काही शनीचे दोष असतील, जर काही तुमच्या पाठीमागं साडेसाती असेल, काही पणौती असेल, तर तुम्ही या दिवशी मी सांगितलेल्या या सेवा किंवा या पद्धतीनं साधी सोपी पूजा ही अवश्य करा. कारण मारुतीरायांची पूजा केल्यामुळे, हनुमंतांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील शनी दोष हा दूर होतो असं मानलं जातं. बरीच लोकं अशी असतात की जी खूप कामं करतात पण त्यांच्या कष्टाला यश नाही. जर कष्टाला यश हवं असेल, नशिबाची साथ हवी असेल, तर तुम्हाला या दिवशी हनुमंतांना मी सांगितले अशी साधी पूजा करून हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र या गोष्टींचं पठण करायचं. तेल वाहायचं, रुईच्या पानांची माळ आणि पानांची फुलं जर तुम्हाला मिळाली तर ती अर्पण करायची आणि मनोभावे नमस्कार करायचा. बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवायचा. अशी साधी सोपी पूजा करूनही तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करू शकता. कारण जी शक्ती आहे आणि जी भक्ती आहे ती फक्त मारुतीरायांकडूनच शिकायची. आपल्या आयुष्यातील अडचणी हे ते दूर करतात आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना आपले दैवत मानलं होतं. त्यांनी त्यांच्यासाठी पूर्ण आपलं आयुष्य पणाला लावलं. सेवा काय असते ही हनुमंतांकडूनच आपल्याला शिकायला मिळते. म्हणूनच या दिवशी या गोष्टी अवश्य करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.